नमस्कार. मन वढाय वढाय या कादंबरीचं 13वं प्रकरण आपण आता ऐकणार आहोत. श्रीधरांचे व माझे अलीकडे बारीक सारीक कारणांवरून खटके उडू लागले होते. मुख्यतः मी त्यांच्यापाशी मूल मागत होते म्हणून. आजकाल काय रिऑपरेशनने संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रम प्राप्त करून घेता येतो, पण श्रीधर त्याला तयार नव्हते. त्याची त्यांना जरुरी वाटत नव्हती. शिवाय त्यांची जहागिरी सांभाळायला एक मुलगा होताच. पुष्पा हे नाजूक सुकोमल पुष्प असंच टपोरं ताजं राहावं अशी त्यांची सदिच्छा होती. ते कोमेजून निर्माल्य नाही का होऊन जाणार? मग ते बटन होलमध्ये काय खोवणार? हुंगून हुंगून सुगंध कसला पिणार? पिण्याचे प्रमाणही अलीकडे फार वाढले होते. पूर्वीही होतेच, पण अलीकडे अतिरेक झाला होता. मलाही प्यायला भाग पडत होते. पण मला चव आवडत नव्हती. मी आल्यावर काही दिवस क्लबातनं लवकर येत. आता पुन्हा घरी यायला उशीर होऊ लागला होता. मी काही सांगू लागले, विचारू लागले तर, अगं जा, मी आई वडिलांचं आणि बायकोचं मानले नाही तर तू मोठी आलीस सांगणार. मीही प्रथम त्यांच्याबरोबर क्लबात जात असे. पण येणाऱ्या सर्व पुरुषांशी म्हणजे श्रीधरांसकट नको एवढ्या मोकळेपणाने वागणाऱ्या त्या बायका माझ्याशी विशिष्ट अंतरावरूनच नेहमी बोलत. मला अवघड वाटावे इतक्या उघडपणे. तिथेही हाच प्रकार. कोणाचा नवरा, कोणाची बायको, सर्रास डोळ्यांदेखत सारे प्रकार चालत. तिचा नवरा टूरवर गेला की हा तिथे पडलेला आणि त्याची बायको माहेरी गेली की ही तिथे सडलेली. मी निदान ठरवून सवरून नवऱ्याला सोडचिठ्ठी देऊन आले होते. इथे म्हणजे मंगळसूत्राच्या परवान्यांवर वाटेल तसे नंगे व्यवहार चालले होते आणि त्याची शिक्षा निर्दोष जोडीदार, निरपराध आईबाप, किंवा अपराध असलाच तर तो जन्म देण्याचा. निष्पाप लेकरे भोगत होते. गुन्हे करणारे उजळ माथ्याने प्रतिष्ठेने हिंडत होते. त्यांना जन्मठेप किंवा फाशीच्या वरच्या कोटीतील आणखी कोणती शिक्षा देता येईल? माझ्याही गुन्ह्यांची एकदा यादीच केली पाहिजे. लहानपणी ठोकून थापून खोपा करून हळूच पाय काढून घेताना रीती ढासळली म्हणून पानशेत फुटल्या एवढे कुरुक्षेत्र माजवणे व सुष्मीच्या पाठीत जोराचा बुक्का घालणे, अगदी ती कळवळेपर्यंत. 2. कळते वय झाले तरी जन्मदात्रीला समजून घेण्याचा बिलकुल प्रयत्न न करणे. 3. नवऱ्याशी लुच्चेगिरी, फसवेगिरी. 4. जावेचा खून. 5. श्रीधरांच्या डोळ्यांवर रूपाच्या मोहिनीचा रुमाल टाकून भुरळ घालणे. 6. बाईंच्या जीवावर उठून त्यांच्या संसारात घरफोडी. यापुढील अज्ञात, अगणित. कारण एकच, वय वाढले तरी कमकुवत हेकट मनावर ताबा नसणे. हे हेकट आणि कमकुवत मनच माणसाला जास्त जास्त संशयी, मत्सरी बनवत असेल का? म्हणूनच का अलीकडे माझे आणि श्रीधरांचे सारखे खटके उडू लागले होते? मूल होण्यासाठी मी रात्रंदिवस झुरत होते. आतून आतून तुटत होते. पण श्रीधरांना त्याविषयी काहीच खंत नव्हती. दरवेळी ते हसण्यावारी नेत होते. मला जवळ ओढून शारीरिक अनुनय करून मला खुश ठेवायला बघत होते. पण त्यांच्या कामक्रीडांचीही आजकाल मला शिसारी येऊ लागली होती. यातूनच शहाण्यांनी काय ते समजून घ्यावे. ती वर्णने करून मला ती घृणा आणखीन वाढवायची नाही. तांबारलेल्या तोंडाला सदाच सिगरेटचा आणि दारूचा एक विशिष्ट उग्र दर्प.
विलायती झाला म्हणून काय, सर्प तो सर्पच. कोणत्याच प्रकारच्या अगदी उंची दारूचीही ती गरम कडवट चव मला कधीच आवडली नाही. तरी एक हात धरून नाक दाबून श्रीधर औषधासारखी पाजीत. त्यानंतर त्यांच्या माझ्या शरीरावर जी धुंदी येई, सुखद हलके फुलकेपण येई, त्यासाठी ते वेडेपिसे होत. दुपार असो, संध्याकाळ असो, रात्र तर त्यांचीच होती. पुष्पाराणी, सखी, सहेली, प्रिया, विशेषणांना काय तोटा. पण एकदा मी फारच हटून बसले. म्हटले, मला मूल देणार असाल तरच जवळ यायचं, नाहीतर. प्रथम त्यांना चेष्टा वाटली. जवळ घेऊन मला खूप गोंजारलं, कुरवाळलं, पण मी दादच लागू द्यायची नाही असं ठरवलं. काही दिवस त्यांनीही ते थट्टेवारी नेले, सहन केले. त्यांनी जवळ यायचा प्रयत्न केला तर मी बिलकुल साथ देत नव्हते, आणि प्रेतासारखे माझे थंडगार शरीर चिवडताना त्यांची नजर जास्त जास्त क्रुद्ध दिसत होती. जणू डोळ्यातून रक्त गळत होते, भांडण चिघळत होते, आणि चरत चरत जाणाऱ्या जखमेसारखे आयुष्य असह्य होत चालले होते. बाईंचे फोटो, बाईंची भाषणे पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होती. मेंदूत पुन्हा पुन्हा त्यांचे टेप घडघडत होते. वाटत होते, बाईंनी किती आणि काय काय सहन केलं असेल. आपण तर शारीरिक सुखासाठी झुरत होतो, मरत होतो. तरी श्रीधरांनी त्याची आपल्याला घृणा आणली. मग बाईंसारख्या सात्विक पिंडाची काय स्थिती झाली असेल. शिवाय पुन्हा एवढ्या थोरल्या संसाराची, मुलाबाळांची, सासू सासऱ्यांची शिरावर जबाबदारी. आपण तर स्वतःच मनमुक्त. स्वतःविषयीची जबाबदारी कधी नीट कळली नाही, पार पाडता आली नाही. आताही मी मूल मागत होते. मूल देणार नसाल तर जवळ यायचे नाही असं हट्ट धरून बसले होते. श्रीधरांना रोज रोज नव्या तंब्या देत होते. पण शेवटी एक दिवस मलाच राहावे ना. चटक लागलेले शरीर चैन पडू देईना. निद्रेच्या बेसावत गुंगीतच आमच्यात पुन्हा केव्हा समेट झाला तेही मला कळले नाही. पण जागी झाले तेव्हा श्रीधर माझ्याशी काहीतरी लाडे लाडे बोलून मला पुन्हा पुन्हा जवळ घेत होते. तृप्तीनं डोळे मिटून मीही सारा ऐकत होते. तोच दारावर टकटक सुरू झाली. मग जोराची थाप पडली. एक, दुसरी, तिसरी. शेवटी खडखडाट होऊ लागला. का कोण जाणे, एकाएकी मला जावेचीच आठवण झाली. संडासला जाण्यासाठी सोबतीचं निमित्त करून ती असेच दार वाजवत असे. उघडे असले तर किलकिले करून पाहतही असे. तिच्या अशा धाऱ्यातनं बघण्याचीच चीड माझं डोकं चावत होती, पेटवत होती. शिवाय तिचा ह्यांच्याशी लघलपणा, मोरीत, स्वयंपाकघरात, विहिरीवर, शेतावर. अशीच त्या दिवशी तिरीमिरीसरशी उठून तिच्यासोबत गेले. ती विहिरीलाच तिची कायमची सोबतीण करून टाकली. धडधडाट सुरूच होता. भीतीनं माझी गाळण उडाली होती. वाटलं दार उघडावं. मी जावेनं ग्लास धरला तर. घाबरून श्रीधरांना हलवत मी म्हटलं, उठा हो, बघा जरा. बेफिकीरपणे गुंगीत ते पुटपुटले, मला उठवत नाही, तूच बघ. तोच आईंचा क्षीण पण विनवणीचा स्वर ऐकू आला. श्रीधरा रे, अरे यांचा जीव फार घाबरा होतोय, लवकर खाली चल आधी. मी कसं बस श्रीधरांना उठवून बसवलं आणि गदा गदा हलवत म्हटलं, लवकर खाली जा हो, आई आल्या आहेत, तात्यांचा जीव घाबरतोय. शेवटी एकदाचे श्रीधर उठले. मला समजेना काय करावं, खाली जावं की न जावं. शेवटी तात्यांची खोली दिसत असे अशा गॅलरीच्या दुसऱ्या टोकाला येऊन मी उभी राहिले. डॉक्टर येऊन तपासत होते. हेमूची धावपळ सुरू होती. आई तोंडाने जपस्तोत्र पुटपुटत उशाशी बसल्या होत्या. बाई डॉक्टरांच्या समोरच्या बाजूला उभ्या होत्या, तात्यांच्या चेहऱ्याकडे शून्यपणे पाहत. श्रीधर दारातल्याच खुर्चीच्या हाताला धरून तिराईत नजरेने पलंगाकडे पाहत होते, अंतःकरणातल्या उमाळ्यांशी फटकून. मीही तर डोळ्यातलं पाणी टिपलं होतं की जे
लोकांसाठी नकळत येतं. इथं तर मी देखलेले माझ्यामध्ये कित्येकदा ज्यांचे ब्लड प्रेशर वाढले ते श्रीधरांचे वडील अत्यवस्थ होते. तात्यांच्या नाकातोंडात नळ्या लावून बाईंना आणि हेमूला काही बजावून बोलत डॉक्टर गाडीत जाऊन बसले. त्यांची गाडी वळत नाही तोच श्रीधर वर आले. मी थक्क होऊन पाहतच राहिले. हे काय, आता तुम्ही तिथेच बसायला हवं तात्यांपाशी. आईजवळ अशा वेळी सारखं कोणी ना कोणी हवं. आहेत की तिची लाडकी नातवंड, कर्तव्यदक्ष सूनबाई. पण अशा वेळी पोटच्या पोरा इतकं कोणीच जवळचं वाटत नसेल. पोरासाठी हट्ट धरून बसलेलं माझं आतडं तटकन बोलून चुकलं. पोटचं पोर म्हणे. डॉक्टर तर अक्षरानं काही माझ्याशी बोलले नाहीत की तात्यांच्या तब्येतीविषयी मला काही सांगितलं नाही. जगालाही पक्क पाठ झालंय. जहागीरदारांचं घर म्हणजे सूनबाई आणि नातू आणि सूनबाई. अहो, पण ही डॉक्टरांवर चिडण्याची आणि वाद घालण्याची वेळ आहे का? आणि तुम्ही तरी आपण डॉक्टरांना कुठे काय विचारलं? हॉस्पिटलमध्ये ठेवायचं का काय करायचं? पण तोवर श्रीधर पलंगावर आडवेही झाले होते. खुण्याने मला बोलवत होते. मी खिळून तशीच उभी होते. शेवटी चिडून त्यांनी दिवा मालवला. मी तिथेच गॅलरीत बसून राहिले. चौकातला मोठा दिवा मालवून हेमूही आजोबांजवळ जाऊन बसला. मी आणि हेमू दोघं तात्यांच्या दोन बाजूंना जागत बसतो. जरा वेळ तरी तुम्ही झोपा, असं बाई एकसारखं आईंना विनवत होत्या. हेमूनेही आजीला सांगून पाहिलं, पण आई कुणाचंच ऐकायला तयार नव्हत्या. माझ्या स्वयंपाक बहादुरीपासून बाईंनी आईंशी जो आबोला धरला होता तो आज असं होऊन का होईना सुटलेला दिसत होता. जबाबदारीने, काळजीने श्रीधरांनी असं तात्यांजवळ जागत बसायचं तर कोवळ्या वयातले ते पोर पापणीही न हलवता आजोबांजवळ बसून होतं. मला परवाची आठवण आली. हेमू आणि त्याचे 2-3 जीवाभावाचे मित्र दिंडी दरवाजाबाहेर बोलत उभे होते. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने आणखी काही मुलांचे टोळके आले. मी आपली सहजच वर उभी होते. टोळक्यातला एक जण वर माझ्याकडे पाहत मित्राच्या पाठीवर थाप मारून म्हणाला, भलतं चिकनं काम आहे. काय हेम्या, चंगळ आहे आणि काय? आणि ते टोळके सायकली मारत पसारही झाले. अरे, त्याचा अभ्यास चालला म्हणून तू इथेच बस. संतापाने लालेलाल झालेला हेमू जवळ उभ्या असलेल्या मित्रांना कसं बस म्हणाला, प्लीज तुम्ही पुढे जाता का? मी आलो तर येईन, नाहीतर. आणि शक्य तेवढ्या भराभर त्यांनी खोली जवळ केली. बरोबरच्या जिवलग मित्रांच्या सर्व प्रकार लक्षात आला. काही न बोलता एकमेकांकडे कसनुस पाहून त्यांनी सायकलींच्या माना फिरवल्या. मी वर तसे उभेच राहायला नको होते का? आताही मी इथे गॅलरीत बसून आहे. हेमूने वर पाहिले तर, पण तो कधीच पाहणार नाही. बाईंसारखेच तोही माझ्याकडे चुकून ढुंकूनही पाहत नाही. पण समजा पाहिले तर या क्षणी तरी तो माझ्या भावना समजून घेईल. एवढ्या मोठ्या त्याच्या वडिलांनाही जर माझ्या भावना समजू शकत नाहीत तर त्याचं लेकराचं काय? पहाटे पुन्हा डॉक्टरेट चक्कर मारून गेले. बाई कुठेही न टेकता ताठ बसून होत्या. हेमूला मात्र आराम खुर्चीतच झोप लागली होती. आईंचा जप सुरूच होता. सकाळ, दुपार, संध्याकाळ तशीच गेली. तात्यांच्या तब्येतीत चढही नव्हता की उतारही नव्हता. श्रीधरांना म्हटले, आजच्या दिवस दुकानात जाऊ नका, पण त्यांनी ऐकले नाही. म्हणाले, चांगलेपणी 2 धड बरे शब्द तात्या आणि मी कधी बोललो नाही गेल्या कित्येक वर्षात. आता शेवटी असे उशा पायथ्याशी बसण्याचे नाटक करण्यात काय अर्थ आहे? शिवाय त्यांच्या मानीपानी सूनबाईंनाही ते आवडायचं नाही. मग कशाला उगीच मध्ये तडमडू? मी मात्र दुकानात गेले नाही. माझ्यासारख्या गॅलरीत येरझाऱ्या चालू होत्या. बाईंनी रजा घेतलेली दिसत होती. सगळीकडं कसं चिडीचिप होता. हंसाने धुणं बडवण्याचा आवाज केला नाही की भांडी घासण्याचा लावण्याचा.
रात्री आम्ही बाहेरच थोडेफार खाऊन आलो. गॅलरीत दिवा लावून मी वाचत बसले. श्रीधर सारखं झोपायला बोलवत होते. हातातले जाड-जूड बाइंडिंगचं पुस्तक त्यांना फेकून मारावंसं वाटत होतं. वाचण्यात माझंही लक्ष नव्हतेच. तोच तोच मजकूर, 30-30 पाने मी कितीतरी वेळ वाचत होते. मध्येच नजर सारखी खालच्या तात्यांच्या खोलीवर लावून. वाटत होतं आजची रात्र कशी जाईल आणि श्रीधर आपले खुशाल झोपलेले. मला बोलावून बोलावून माझ्या रावण्या करून थकलेले. नादान माणूस बाहेरून येताच मला कवटाळून हसत निर्लज्जपणे म्हणाले, काल किती दिवसांनी तू फुलून आली होतीस आणि या थेरड्याला बरं नेमकं कालच फावलं आजारी पडायला. वाटलं 2 तोंडात भडकावून द्याव्यात. आज तर मी जवळ येण्यासारखेही नव्हते. खरं म्हणजे श्रीधरांनाही ते माहीत होतं. निसर्गाचे नियम मुके प्राणीही इमानाने पाळतात, पण आम्ही माणसं. आणि हृदय पिळवटून फुटणाऱ्या आईंच्या भयानक हंबरड्याने मी भानावर आले. डॉक्टर पुन्हा केव्हा आले मला कळलेच नव्हते. नाकातोंड्यातल्या नळ्या काढून पांढऱ्या चादरीने तात्यांचा देह झाकला होता. बाईंच्या कुशीत डोकं खुपसून हेमू हमसाहमशी रडत होता. बाई थोपटून त्याला समजावत होत्या, स्वतःचे डोळे कोरडे ठेवून. मी लटपटत आत जाऊन श्रीधरांना उठवले. पण फत्तर काळजाचा माणूस फुसफुसत गुरगुरत म्हणाला, आहेत की त्यांच्या सूनबाई आणि त्यांच्या प्रिय मित्रमैत्रिणी. माझी त्यांना कुठे आहे गरज? बोलवावं त्यांनी असली तर. मला ऐकवेना. मी ढकलून त्यांना खाली पाठवलं. आईने श्रीधरा म्हणत त्यांना लहान लेकरासारखं जवळ ओढलं. उरातल्या कढांच्या अनावर आवेगाने माय लेकांच्या मनांचे बांध फुटले. उन्मळून पडलेल्या वृक्षासारखे श्रीधर तात्यांच्या शरीरावर कोसळून हांबरू लागले. तात्या, तात्या. तात्या केव्हाच त्या हाकेच्या पलीकडे पोचले होते. चौक माणसांनी गलबलला होता. एकदा वाटलं जाऊन शेवटचा नमस्कार करून यावं, पण म्हटलं कोणी सांगावं. ताटीवरनं तटकन उठून बसायचे संतापून, शिव्या घालीत. या ठिकाणी हे प्रकरण इथे समाप्त झालं. पुढच्या भागात आपण पुढचं प्रकरण म्हणजे 14वं प्रकरण ऐकूयात.